आता आमच्या बकऱ्याला पाणी भरून ठेवलं ना का बकऱ्या पाणी पित नाही. सगळ्या बकऱ्या पितात चाऱ्यावर. आता पाणी मग त्याला पाजावं लागते. बकऱ्या बांधून घेतल्या ना. आज लंगडू महाराजले पाणी पाजायला चालली होती मी, तर लंगडू महाराजनं अशी अंगच टाकून दिलं. मेला की काय मला प्रश्न पडला होता. पण पाणी नेल्यावर मस्त असं पाणी पाजून घेतलं आमच्या लंगडू महाराजले. डबल त्यानं अंग टाकून दिलं. आता त्याला हालत लय खराब झाली त्याची. त्याला उठता बसता बी येत नाही. आता काय करावं, त्याची परिस्थिती पाहून आपल्याला कदर येते. पण आता काही खरं दिसून नाही राहिलं मला लंगडू महाराजचं, कारण का त्याला आता काहीच जमून नाही राहिलं. निरा अंगच टाकून देऊ राहिलं. मग आता स्वयंपाक राहिला होता. बाहेरचे सगळे कामं तर झाले होते, तर मग वाटलं स्वयंपाक उरकून घ्यावा. पोळ्या केल्या आईनं, चुलीवर भाज्या केल्या होत्या, तर पोळ्याच लाटायच्या होत्या फक्त. तर मग पोळ्या लाटून घेतला आणि पसारा नेऊन ठेवला बाहेर. पसारा सगळा आवरून घेतला. एक दिवस असं नाही फिरवला. काय एवढा धुळला होते ना का तुम्हाला काय सांगू. मस्त असं झाडून काढून घेतलं. मग मनपुंजा बाहेर टाकून दिला, बाहेरच टाकून दिला. आज काही नेलं नाही. आता भांडे तर काही घासले नाही आज, ते घासीन मी संध्याकाळी. पण कुलरात पाणी अर्जंट पाहिजे. कुलरात पाणी टाकून घेतलं, हातपाय धुवून घेतले आणि जेवायला बसली. आज जेवायला तर वड्याची भाजी, लेमशाईची भाजी, रात्रीची मच्छी होती. बाय.